कारवाई करूनही हातभट्टीची दारू सहज उपलब्ध होते, त्यामुळे हातभट्टीची दारू अधिकृत करा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। तसंच यामुळे शासनाला महसूल मिळेल आणि शासनाचं नियंत्रण असल्यानं प्राणहानी होणार नसल्याचंही आठवले म्हणाले। पुण्यात हातभट्टीची विषारी दारू प्यायल्यानं अनेकांचा मृत्यू झाला, यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। आणि लोकांना परवडणारी जर ती दारू असेल तर सगळी पूर्णपणे दारूबंदी तर आपली त्या नाही आहे। देशी दारूला परवानगी आहे किंवा परदेशी दारूला वाईन शॉपला परवानगी आहे। म्हणून माझं व्यक्तिगत मत असं आहे की त्याच्याशिवाय सगळे सहमत असतील असं नाही, पण हातभट्टीच्या दारूला जर परवानगी दिली तर त्याचा महसूल सरकारला मिळेल। त्यानंतर हातभट्ट्या ज्या आहेत त्या हातभट्ट्यांवर कंट्रोल ठेवता येईल। म्हणजे हातभट्ट्या म्हणजे तुम्ही हा दारू बनवता ती कशी दारू असावी, तर या दृष्टिकोनातून त्याच्यावर पूर्णपणे प्रशासनाचं कंट्रोल असेल आणि मग मला वाटतं हे जे अशा पद्धतीची प्राणहानी होते आहे तर ही होणार नाही।